धाराशिव जिल्ह्यामध्ये 8 नगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पार पडलेली आहे। 2 तारखेला या नगरपालिकेची मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि त्यानंतर त्या मतपेट्या जी आहेत ती प्रत्येक ठिकाणी स्ट्रॉंग रूम मध्ये बंदिस्त करण्यात आलेल्या आहेत। आपण आता तुळजाभवानी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहोत आणि तुळजापूर नगरपालिकेच्या मतदान पेट्या जी आहेत त्या पेट्या या तुळजाभवानी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत। आपण जर या ठिकाणी जर पाहिलं तर हा स्क्रीन जी दिसतोय तर ह्या स्क्रीनमध्ये आपल्याला सगळं पाहायला मिळतंय की वरच्या मजल्यावरती स्ट्रॉंग रूम आहे आणि या स्ट्रॉंग रूमच्या भोवती पोलीस पहारा देखील आपल्याला पाहायला मिळतोय। महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी प्रत्येक जणाला मधी सोडताना चेक करून सोडलं जात आहे। 21 तारखेपर्यंत ही बंदोबस्त असाच राहणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रत्येक स्ट्रॉंग रूमच्या समोर असा पोलिसांचा पहारा आहे। राज्य राखीव पोलीस दलांचे पोलीस जे आहेत या ठिकाणी तैनात आहेत। सशस्त्र पोलीस सुद्धा या ठिकाणी पहारा करतायत। महत्त्वाचं म्हणजे निवडणूक आयोगाने पक्ष आहेत राजकीय त्यांना सुद्धा पहारा करण्याची मुभा दिलेली आहे। आणि दुसरीकडे जर पाहिलं तर या ठिकाणी आपण वरी स्ट्रॉंग रूमच्याकडे जर जायचं गेट जे आहे तुळजापूरमध्ये तर या ठिकाणी एक टेबल आहे आणि या टेबलवरती प्रत्येक जणाला चेक करून जे आहे ती सोडलं जातं। प्रत्येक माणसाची माहिती घेतली जाते आणि या ठिकाणाहूनच वरी स्ट्रॉंग रूमकडे सोडलं जातं। या वरच्या मजल्यावरती ही स्ट्रॉंग रूम साकारण्यात आलेली आहे आणि त्या स्ट्रॉंग रूममध्ये तुळजापूर नगरपालिकेच्या मतपेट्या ठेवलेल्या आहेत। 21 तारखेपर्यंत ह्या मतपेट्या याच ठिकाणी राहणार आहेत आणि पोलीस बंदोबस्त जी आहे ती अशाच पद्धतीचा या ठिकाणी राहणार आहे। आणि जे निवडणुकीचं जिल्ह्यातलं चित्र जे आहे ते 21 डिसेंबरला स्पष्ट होणार आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, तुळजापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।